जेवत म्हणतो तर काऊन मला जेव 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 करून राहिली इंदिराबाई. मला भूक नाही, मी जेवत नाही, तू जेव. भूक नाही काय काम केली ना? हात टाकला, आम्हाला भूक लागली. सारे कसे डब्बे खोलून बसले, साऱ्याला भूक लागली. आणि तुलाच भूक नाही लागली काय? तुला पोट नाही का? हा, ये बस इथं, ये ना, ये बस इथं माझ्या शेजारी बस आणि जेवून घे साजरी. एवढी प्रेमानं बोलवून राहिली मोठी बहीण तर ये जेवून घे 2 घास. बसली राहू नको, काम केली पोटाले मारू नको. ये बस जेवून घे. नाही नाही, मी जेवतच नाही, मला भूकच नाही लागली. मी काय जेव, भूकच नाही लागत मला, मी जेवतच नाही. जेवा तुम्ही. अशीच करते बाई हे, आणि तेव्हाची भूकच नाही मध्ये, भूकच नाही मध्ये करून 1-2 घास खाते आणि पाणी पिऊन उठून जाते. बापा काहून अशी करते तर काय माहित बापा. कशी भूक लागन बिचारीले. खरं खरंच आहे, बरोबरच आहे ना तिचं. तिले पोट मारा झाला आणि तिच्या भूक कशी लागन तिले. इंदिरा तू म्हणतो जेवत नाही 2 घास खाते. एवढे वर्ष झाले आता बाहेर राहिली ते, तर व्यवस्थित टाइमशीर जेवायला भेटलंच असन काय तिले? नाही भेटलं असन तर तिचा पोट मारा झाला तर म्हणून ते जेवत नाही. आणि जेलात राहणं, जेलातलं जेवण काय चांगलं भेटते त्याच्याने तिचा पोट मारा झाला अजून. तिला आता आपल्या म्हणजे सामान्य जगासाठी थोडा टाइमच लागन तिले. ते जशी जगली पहिले पासून तशीच करण ते. थोडस खाल्लं चालले तिकडे, थोडस भेटलं नाही भेटलं राहिले तसेच, असं झालं तिचं. नाही हो डायना, बरोबर बोलली ना मी. असंच झालं ना तुझ्या संग, कधी भेटलं नाही भेटलं आणि जेलात बी असं तसं खाल्लं नाही खाल्लं, पचकाली भाजी असं तसं असलं तर नाही खाल्लं. बरोबर आहे, तसंच झालं. जेव्हापासून घराबाहेर निघाली तेव्हापासून असं व्यवस्थित कोण प्रेमानं हातानं बनवून कधी चाललंच नाही, एवढं भेटलंच नाही चांगलं. आता खावायची इच्छा होत नाही आता. भूक मरून गेली, मन मरून गेलं, पोटही मरून गेलं. आता येते हो हे रस्त्यावर, आता येते रस्त्यावर. काही हरकत नाही डायना, आता गेले दिवस भुलून जाय. आता ये बस जेवून घे थोडस. हो, आता थोडं 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 खात राहशील कनी तर तुले मग चांगलं वाटन जेवण. तेच तर म्हणतो मी येले, माय बी तशीच म्हणते. नाही काय तर थोडं थोडं जेवत जाय, थोडं थोडं जेवत जाय. नाहीच म्हणते, नाहीच म्हणते. ये आता डायना, ये जेवून घे अर्धी पोळी, नाही तर काय आणलं इंदिरानं आता. ये आता सगळे म्हणून राहिले भाई नको खाऊ. ये आता बस इथे, ये बस बस जेवून घे. जेव आता, पोटभर जेव, थोडं 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 खात राह. जेवून घे पोटभर, अजून काम करायला लागते. काही घरी नाही जावं लागत, काम करायला लागते. अजून कामामध्ये भूक लागते, एकसारख्या कामामध्ये. जेवून घे आता पोटभर मस्त. पाय बरं डायना, पाहिलं मोठ्या बहिणीचं प्रेम. आता समजून राहिलं, भेटलं तुला तिकडे. घर सोडून चालली गेली होती, डाकू बनली होती, भेटलं असं प्रेम तुले? कोणा म्हटलं प्रेमानं तुले खाय म्हणून? खरी गोष्ट आहे, परिवाराचं प्रेम लय मोलाचं असते. मी तेव्हा नासमज होती, नादान होती, काय माहित मला काय समजे काय नाही. मला काही कुटुंबाचं प्रेम नाही समजलं, काही नाही समजलं. एकटं राहण्यातच मला मजा वाटत होती. पण आता नाही, आता तुम्ही सगळे समजावून राहिले, तुम्ही सगळ्यांना समजावलं, मला बी आता समजून राहिलं परिवारातच खरी मजा आहे जीवन जगण्याची. म्हणून पाय कसा आज आता आवाजही कसा मस्त, आवाजात बी बदल झाला का नाही. तर हे राहते कुटुंबात राहण्याचं महत्व. हो, नाही तर तिकडे डेरिंग झाडासाठी आवाज काढे असन तशी, लोक मला भेले पाहिजे बा, त्याच्यासाठी काढे असन ते असा आवाज. बस पडले तिला तसंच बोलायची सवय. हा, घ्या आता पोट जेवून आणि चला. हो, आम्ही जेवलो आता. आणि काही बाया, सगळ्या बायाले लावलं अजून खात टाकाले बाकी आहे. आणि डायनाला नेतो आता त्या तिकडे रोडच्या इकडे, त्या तिकडे रस्ता आहे का नाही, तिथं नेतो तिले. आणि तिथं एक झाड पडलंय ना, तिले म्हणतो त्या झाडाच्या झिलप्या काढ म्हणतो जाळण्यासाठी, अशी तिले म्हणतो. आम्ही जेवावं काय मग आता? आम्ही दोघं जेवून घेतो मग आता. तू काय काम सांगतो, कोणाला काय काम सांगतो ते तू पाय आणि सांग आणि कर. त्याच्यापेक्षा शांता पागल झाली का तू? आता डायनाले काय ते झिलप्या काढायला लावतो. डायनाले चुपचाप आपलं खात टाकायला लाव. मी जातो तिकडे, रघु करून घेईन. काय मा प्लॅन कोणता आहे गोल्याचे बाबा? डायनाले लग्नासाठी तयार करायचा, हे काम तर रघुच करन. पण मी तुम्ही जेवतपर्यंत तिला थोडस सांगतो की हे तू काम कर बा. तिच्यानं होईन नाही ते काम, होईन बी तरी रघु येईन मग तिथं जेवल्यानंतर. आणि तिच्या हातातून तू कुऱ्हाड हिसकून घेऊन जाय म्हणा, तू खात टाक, मी करतो म्हणा, ते ताण होणार नाही. असं तसं काही थोड्याशा प्रेमाच्या गोष्टी तिच्या संग बोलतो रघु. अशी म्हणतो मी, काम तर रघुलेच करणं आहे ते. असं समजलं. ठीक आहे, आमच्या काट्या टाकणं तोडणं झालं तिकडे. तर ठीक आहे मग रघु, तेवढं ते झिलप्या काढून घे. तर डब्बे कुठे ठेवले? हो तेच तर म्हणतो, तेवढ्या पुऱ्या झिलप्या काढून घे जो रघु. जाण्यासाठी कामी येते.
आणि डब्बे ते काय तिकडे तिकडे आहे, तिकडे कोणत्या ठेवले आहे, दोघांचेही आहे तुमचे. जेवण घ्या, मी तोपर्यंत नेतो तिथे डायनाले तिकडे. हा हा, आपल्या कामासाठी चालू आहे ना, वावराचं कामच करू ना. ठीक आहे, मी करून घेईन ना मी. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल तसं. पण मला बोला काय लागन बघ, जास्तीचं बुकीस तिथं बोलून देईन तर मग फालतू ते अजून डायना मावरच कुराड घेऊन धावन तर काय करून बघा मी मग शांताबाई. काय रघु, जास्त काही नको बोलजो. प्रेम करतो नाही लग्न असं तसं काहीच नको बोलजो तू. फक्त तू एक कबा असं दाखवजो त्या बोलण्यातून की तू तिची किती चिंता करतो. आणि समोरी जर तिनं त्या संग लग्न केलं तर तू तिची किती चिंता करशील असं तिच्या मनाला वाटलं पाहिजे. असं काही बोलजो. हा, असं बोलायला लागन काय का मी तिची, मी तुला काळजी करतो डायना, तू नको करू हे, तू काय खात टाक. काय का रघु, ते येत नाही का एकदम डायरेक्ट म्हणशील काय का, म्हणूनच तसा राहिला का रघु तू, म्हणूनच तसा राहिला. एकदम डायरेक्ट नको म्हणतो मी तुझी काळजी करतो. मग कसं म्हणायला लागल रामदास भाऊ. असं म्हणतो तू डायना राहू दे, मी करून घेतो, तू नको करू, तुझ्या हाताले दुखापत होईल, तुझ्या हाताले नाजूक आहे, मी करतो, असं म्हणतो. चिंता काय त्याच्यावर लाता खावाची पारी. तसं काय ना, राहू दे, तुझ्या हातात दुखापत होईन, नाजूक आहे. तो मग कसं, तू सांग मग कसं म्हणायला लागन त्याला तो. एवढंच म्हणतो रघु, डायना राहू दे म्हणा, हे मी करून घेतो म्हणा तेवढं काम. माय तिकडचं काम उरकलं म्हणा, आता ती हे एवढं काम मी करून घेतो म्हणा. तू न खात टाकलं म्हणा तर तू थकली असेल म्हणा. आता राहू दे, आता मी एवढं करून घेतो म्हणा. आतापर्यंत तू लय केलं, आता तू आराम कर म्हणा. आता मी हाव ना, हे शब्द पहिले म्हणजो रघु, मी हाव ना, मी हे करून टाकतो असं म्हणजो. हा, तर तिथे तिथे तेवढ्यातच वाटते का बा पाय बा रघु किती काळजी करते माई, मी हाव म्हणते असं. ठीक आहे शांताबाई, मग मी तसाच बोलतो. डायना चाल बरं तिकडे. काड्या असे झोडपे पडले आहेत त्या रोड रस्त्याकडे, धुऱ्याकडे. चाल बरं जरासे कुराड घेऊन दे बरं काढून, त्याच्यात झिलप्या झालप्या चांगल्या मस्त झिलप्या जाळण्यासाठी घरच्यासाठी. रघुन हे जेवण करून राहिले तर तू तेवढं काम करून दे बरं. त्याला एक दुसरे काम आहे म्हणते अजून, त्याशिवाय कोणाला येणार नाही, जमणार नाही ते काम. आम्हाला तर जमतच नाही बापा ते तोडातोडीचं, हे लाकडा लुकडाचं काम. आम्ही निंदन करतो, वावरातलं कापूस येतनं, पराठीले खात टाकणं हेच येते बापा आम्हाला. तुले जमन ते काम, म्हणून तुले सांगून राहिली मी. चालतं का? कायले सांगतो शांताबाई, बिचारीले टाकू दे ना खात. आता कायले तिले तिकडे झडपे तोडाले लावतं. आहे ना तो रघु, त्याले सांग. हो, पण त्याला अजूनही दुसरे काम आहे ना, आणि जेवणही करून राहिले ते दोघं मैचे ना रघु. म्हणून म्हणतो आता डायनाही करूनच आहे ना ते काम, डायनाला जमते ना. डायनाला सांगून देतो बा, असं होय डायना करशील का? हो म्हण, नाही तर नाही म्हण बा, त्या मनावर. हो, हे तर आपल्याला सारच येते, सारच जमते. आपण भारी भुरी कामं सारं करून आहो मी, सारच येते मध्ये. चला, कोणते झिलपा काढायला लागते करून देतो, चला. हो चाल बरं, त्या तिकडे आहे जवळ जाय, जास्त दूर नाही. चल. शांताबाई बी अजून काय करते तर काय माहित बापा. आता झिलप्या झालप्या तोडल्यानं ते लग्नाला तयार होईन का रे बा. नाही इंदिरा, मला नाही वाटत तिले कोणी तयार करू शकन. हो ना, शांताबाईनं बी ते झिलपे तोडायला कायला सांगितलं असन, पण तिथे नाही सांगायला पाहिजे होतं बिचारीले. खात टाकायला आले तर खात टाकूनच सांगायला पाहिजे होतं. झिलप्या तोडून ते लग्नच करायला तयार होईन काय? आता यायले काय माहित, आता काय सांगू आता कसं काय होते काय नाही तर. हो आता समज. हा, पाहू ना काय कशी करते शांतता. पाहू, करते ते तिच्या हिशोबाने बरोबर. आपण नको बरं, घ्या कामही झालं पाहिजे तिचं. का बस फालतूगिरी करायला आलो काय आपण इथं वावरात? खात टाकायला आलो ना. ते 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं काम आहे ते. डायनाला तयार करणं ते करते. चला आपण टाका फटाफट, चला करा सुरू. हो, आपण काम करा, आणि ते वावराची मालकीन फालतूचे काम करते. आता काय बोलू आता? काय बोलतो तू गंगा, कशी बोलतो? फालतूचं काम होय का ते? हा, किती झालं तरी इंदिराची बहीण होईना. तू बहीण राहिली होती तर तू नाही केली असती का त्या बहिणीसाठी एवढं? हा, फालतूचं काम म्हणून राहिली. बिचारीचं तिथं जीवन सुधरून जाईन, लग्नाला तयार होऊन जाईन. तो रघु चांगला आहे, काही खराब नाही आहे तो. तिथं तिला कोणता दुसरा पोरगा भेटत नाही, कोणी तिला मंजूर करत नाही. तो एक रघु आहे तर त्याचा संग करून घ्यावा होता. हा, शांताबाईचं चांगलं काम करून राहिली तर तू फालतू काम म्हणता? हा, बरी आहे व इंदिरा, बोलणं काहीतरी. अशी म्हणते हे हिची बहीण राहिली असती तर असंच केलं असतं, असंच म्हणलं असतं आईनं. हाकूनच दिलं असतं काय, जीवन सुधलेलं असतं. आता काय बोलू बापा, आता बोलायला झाले जसं म्हणाले पटते तसं बोलते. मी बोलून झगडा भांडण करायला तर नाही आली बापा वावरात. मी खात टाकायला आणलं शांताबाईनं मला, आले मी खात टाकायला. आता ज्याने जसं बोलायला वाटते बोला, काही मला फरक पडत नाही. मी आता फरक जमान्याची फरक पडून घेत नाही मी. जग काय बोलते. हा इंदिरा, बरी पलटी मारतो तू तर. आता आम्ही जग झालो का तुझ्यासाठी?
ते शांत तुझ्यासाठी सगळी झाली आणि आम्ही जग झालो नाही. काय गंगा जराशी कुलूप लावणं तोंडाले. शांताबाई करता करता शांतावर आली तू बी. मग काय झालं तर म्हटलं एखाद्या दिवशी शांता तर इंदिरा म्हणते बोलते तर तिला नाही कोणी म्हणा. तर इंदिरा मोठी आहे तिच्यापेक्षा म्हणून म्हणते ते शांता. आपण पहिल्यापासून तिला शांताबाईच म्हणत आलो तर आता काऊन तो बदलावा आपण. एखाद्या दिवशी म्हटलं तर काय बिघडलं. मोठी आहे तर काय आपल्यापेक्षा मोठी असन काय शांताबाई. 1-2 वर्षाचा फरक असन आपल्या सगळ्यामध्ये. 1-2 वर्षाचा तर खूपच मोठी असन का मग आपल्यापेक्षा शांताबाई. आता फालतूच्या गोष्टी बंद करा. तुम्ही आपल्या कामाला लागा. चला लागा कामाला. हो ते फालतू हे करत नको बसा. हे पाय ना हे झाड कणी लय दिवसाचं पडलं आहे. तू कणी याच्या मस्त झिलप्या काढ बरं चांगल्या मस्त घरी जाळण्यासाठी कामी पडन. ठीक आहे करून घेतो मी. मला कोणतंही काम जमते. कोणतंही काम मी जे दिलं ते काम मी करतो. हे काम आपलं एका हाताचं काम आहे. जंगलात राहू तेव्हा आम्ही अशा झिलप्या काढू जाळण्यासाठी. त्याच्यात काही फरक नाही पडत. करतो मी 1-2 मिनिटात हे पुऱ्या झाडाला झिलप्या करून टाकतो मी. 1-2 मिनिटातच एवढं मोठं झाड पाय ना ते डायना किती मोठं आहे ते झोडते. 1-2 मिनिटातच तू झिलप्या पाडतो तेवढ्या मोठ्याच्या. बोलाले काय जाते आपल्याला शांताबाई. 1-2 मिनिटाचा 1 घंटा 1 घंटा करतो मी बात. ठीक आहे बा मग कर. आम्ही जातो मी आता टाकतो खात. आम्ही इथंच आहो आम्ही सगळे पा. आम्ही खात टाकून जाईल. तू एवढं कर आणि ये मग तिकडे. ठीक आहे काही हरकत नाही. जा तुम्ही टाका खात. मी माय काम करतो. भेवता नाही लागन तुला. असं आहे तर मी थांबतो मग. तू कर झिलप्या. मी थांबतो इथं उभी राहतो बसतो एका ठिकाणी. भेव मले रातची जंगलातून पयाली म्हणतो मी. मेन रोडनं पयाली मी. आणि मला काय तो भेव लागते. नाही बिलकुल मी भेट नाही. मी कोणाच्या बाप्पाला भेट नाही मी. जा तुम्ही काम करा. तुम्ही कायले इथं फालतू बसून राहता. तुम्ही तुमचं काम करा. मी करतो हे माय काम. चाल ठीक आहे मग करतो ते काम तू. हे वाटते का डायना काय सोपी चीज आहे. डायनाला भेव लागते. डायना भीन. अरे बुवा डायनाला तर चांगले भेटेत. कामाला आली जराची काही वावरामध्ये तू म्हणजे नॉर्मल बाई समजून राहिले त्या. जेव भेव लागून काय होईल नाही का चानू. अरे ते मोठ्या दिवाळी चढली मी. भीती चढली मोठ्या पोलीस ठाण्याच्या. हे काय की माझ्यासाठी. पाहिजो डायना ते पायावर बी पोराम कुऱ्हाड. लक्ष देऊन पाहिजो बरोबर. रघु मी पाहतो मी बरोबर पाहतो मी. नाही पायावर पडत. आजपर्यंत तू माझ्यासोबत आहेस मग कधी मी पायाला जखम करून घेतली का. नाही कधी तर नाही म्हणा. कधी जखम झाली नाही तुझ्या पायाने. कधी काही नाही झालं. पण तरी बी म्हणतो सांभाळून काम करायचं. व्यवस्थित काम करायचं. आता एकदम कुऱ्हाड तुझ्या हातातून पडून गेली. धक्कन माया जीव झाला. म्हटलं लागलीच का तुझ्या पायाले. ते बरं झालं बा कुऱ्हाड तिकडे पडली. तुझ्या पायावर नाही पडली. नाही रघु मला नाही लागत. मला नाही लागणार. तू नको चिंता करू माईवाली. मी सक्षम आहे. माई चिंता करायला. आणि मी काय साध्या सामान्य पायासारखी आहे का. मी कुऱ्हाड पायावर पडून मी पॉवरफुल आहो मी. हो माहित आहे ना डायना तुला पॉवरफुल आहे. पण तरी बी राहू दे. ते हे काम नको करू तू. मी हाव ना मी करतो ते काम आता. ते झिलप्या पाळणं तुला नाही जमणार एवढं मोठं. ते थोडस लाकूड तोडून घेतो तू. मग बाकी तर सगळं मीच तर करत होतो तिकडे जंगलात बी. तर मी असल्यावर आता तू चिंता करू नको. मी हाव ना रघु आहे ना. मग काय तुला चिंता. तू होय बाजूना सरक. मी करून घेतो तेवढं काम. रघु आहे ना. आता आहे ना तू राहणारच आहे सदैव. तर माया काम मला करू दे. तुझं काम तू कर जा. तुला काम सांगितलं असं ना कोणतं ते तुझं काम तू कर जा. माय काम झालं केलं मी. माय काम झालं पुरं. तिथून मी पाहत होतो का डायनाले कसं होतं. शांताबाईने म्हटलं एवढं भारी हे लाकडं तोडाचं काम दिलं. तिथून पाहतच होतो मी. म्हणून मी माय काम पटापट उरकवलं आणि इकडे आलो. त्याला म्हटलं डायनाचं जरासं काम हलकं करावं. तर तू बस साईड ना. तू आराम करायचा जरासा. मी करतो हे काम. मी करून घेतो. मी आव ना. नाही रघु करतो मी. आपल्या हिशाचे काम करा. हा बस तू मी करतो. मी करतो ना डायना. राहू दे तू नको करू. आता मी असल्यावर तू एवढं काम करणं काही शोभते काय. आपण एकामेकाला साथ देऊ तेव्हाच तर आपण चांगले दोस्त म्हणून घेऊ. मित्र म्हणून घेऊ. डायना मी कधी तुझ्या साथ नाही सोडणार. कधी मी तुला एकटीला काम करू देणार नाही. मी कधी बी तुझ्या पाठीशी राहीन. कधी बी मी तुझ्या हातात हात घेऊन तुझे काम वाटून घेईन. ते घरचं धुणं भांडी असो
स्वयंपाक असो काही बाहेरचं काही काम असो, मी कधीच तुला एकटं काम करू देणार नाही. दे आण, सोड, बस तिकडे बाजूनं जा. रघु, मी करून घेतो ना. जंगलातही तू असंच करत होता, आण मी करतो करून मला काम नाही करू देत होता. आता इथे काम नाही करू देत मला. जाऊ ना, रघु आहे ना, मग काय नाही काय गरज काम करायची. तू बस तिकडे बाजूला, नाही तर जाय तिकडे बायामध्ये टाकू लाग खात. मी हे करून घेतो, हे काम मला सोपते, तुला नाही. रघु किती काळजी करतो माईवाली. खरंच रघुपेक्षा कोणी दुसरं चांगलं आहेच नाही. अमाय आली मी दाना झालं का ते, पाहिलं का ते झिलप्या सगळ्या पुरा. बापरे, तू तर बातच केला, जसं बोलली तसंच केलं. हा बाई, मानलं पाहिजे बा ना तुले. खरंच लय पॉवरफुल वुमेन आहेत होतो, सुपर वुमेन म्हटलं पाहिजे तुले. नाही, मी करत होती, कुराड मा हातातून निसटली, तेवढ्यात धावत आला तिकून रघु. काळजी कराले माईवाली. त्याला वाटलं का मा पायावरच पडते काय बा ते कुराड त्याच्या यानं. मग म्हणे नाही नाही मी करतो, तू जा, तू खात टाकूला ते हलकं काम, मी हे करून घेतो असा करायला लागला. तर तो करून राहिला. आता मग मला इकडे दिलं पाठवून, मी इकडे येऊन गेली. मग असं काय माय बाई, रघु किती काळजी करते नाही तू वाली. हो ना, एवढी काळजी करते रघु हिची वाली, तरी हे रघुले नाही म्हणून राहिली. नाही म्हणते. हो ना, तो रघुपेक्षा चांगला भेटणारच नाही या डायनाने. रघुले तू नको सोडू. रघुले हमेशा तुझ्या संग ठेव. खरंच लय मस्त आहे रघु. तो थोडासा भरकटला होता, पण तसा रघु लय मस्त आहे. आता रघु सारखा तर कोणी हाय नाही. मस्त मस्त माणूस आहे तो रघु. डायना पाय, त्याले खाऊ नको तू. म्हटलं मी त्याले, म्हटलं माई तू एवढी काळजी करतो म्हटलं, तर सदैव तू माझ्या संगत राहायची म्हटलं. सदैव मग मी त्या मध्ये तुले मी संगत ठेवून म्हटलं, असं म्हटली मी त्याले. म्हटलं काय असं. मग काय म्हणे रघु काय म्हणते मग. रघु काय म्हणते, हा म्हणते काय म्हणून तो तसाही तो त्याला कोणतं घरदार नाही काही नाही. तो तसाही म्हणते ना इंदिराबाईले मी त्या संगत राहीन तो मग कसा आमच्या संग. हा काय होत म्हणून तो जमलं. मग असंच तर पाहिजे होतं आम्हाला डायना. तर ठीक आहे, मग आता काय करतो आता खात टाकू लागतो ना. आता तिकडे काम करून राहिले, त्याला मोठी माई काळजी पडली, तर आता मी खात टाकू लागतो. चला लगा कामाले आता. हो चला आता, ठीक आहे. इंदिरा कुठे आहे वा, बेबी बाईनी इंदिरा. झालं बाबा, इंदिरा कुठे आहे. झालं केलं त्या झोपडीमध्ये पाणी पिवाले. मोठी ताण लागते बाप्पा तुया नंदीले इंदिराले गेल्या पाणी पिवाले. पण तुला करून दाखवलं बा शांताबाई, मानलं बा तुले. मग काय म्हणत मी कबूल करून ठेवन. बरं मी येतो इंदिराला बेबी पाहिजे सांगून. येत आहे सांगून येत आहे. शांताबाई तुम्ही काय सांगून येता त्याईले. असंच का डायनानं रघुले असं म्हटलं, सदैव संग रायदून रघु हो म्हटला, ते सांगून येतो. एवढं काय सांगायचं गोष्ट आहे काय. इंदिराबाईले माहीतच आहे. हो माहित आहे, पण मी अजून सांगून येतो. ठीक आहे जा. इंदिरा जमलं टाळ्या वाजव, आता ढोलका वाजव. आता कर लग्नाची तयारी. आता झाली इंदिरा, हे इंदिरा म्हणतो झाली डायना तयार झाली लग्नासाठी. आता झालं जमलं. शांत खरंच काय एका झटक्यातच तयार झाली डायना तर. खरंच काय बोलतो हे, कसं काय झालं हे. मातूच तयारी झाली काय म्हणलं असं बापा रघु ना, का मातूच लग्नासाठी तयार झाली एवढी पक्की असून भी तरी. हो मग झाली तयार. रघुन जसं मी सांगितलं तसं म्हटलं झाली तयार. म्हणते आता म्हणते रघुमाई किती काळजी करते म्हणते. हा रघुले मी सदैव मा सोबतच ठेवन म्हणते, अशी म्हणते. आणि रघु म्हणते हो. बोई शांता खरंच मला तर असं वाटलं एका काय मला रघुले ठास दंडानं मारते बघ हे आता. आणि पाठ सुरू रघुची. रघु असं बोललं गेलं तर पण मानूनच गेली लग्नासाठी तयार झाले. असं काय बोलला रघु नॉर्मलच बोलला. काही मी तुला पसंत करतो का लग्न कर मला सांगायचं तसं काहीच नाही बोलला. का मी तुझी काळजी करतो काहीच नाही. मी सांगितलं त्याला तसं बोलला तो. आता तयार झाली ते बा. आता तू घरी जाऊन तुझ्या मायच्या समोर व्यवस्थित केली विचारपूस करजो. आणि व्यवस्थित कसं लग्न करायचं काय करायचं ते विचारपूस कर. तुम्ही गोष्टी करत जा घरी जाऊन. मला तर विश्वासच नाही बसत शांता. हे झालं कसं काय. मारी मा भेद्रू शांता. बेबी बाई हा एका दिवसातच तयार झाली ते.
आहे न हिच्या मायनं इंदिराच्या मायनं रातच्यानं दिवसानं. बी बाई एका दिवसात म्या तयार नाही केलं तिले. पहिलेपासूनच ते दोघायले एकामेकाच्या मनात आहेत ते दोघं. रघुला इथे आवडते पण रघु तिले आजपर्यंत बोलू नाही शकला. आणि कुठं ना कुठं थोडस डायनाच्या बी मनात होता. पण आता आपण त्याला सांगून क्लिअर केलं, त्याला सांगलं, त्याला समजलं, उमगलं. हा मारी मा भेद्रू बरोबर. दिरा आता आज घरी गेल्यावर तुझी माय आणि डायना आणि सगळे घरचे सगळे बसून तुम्ही काय निर्णय घेता तो निर्णय घ्या. मी एकटी निर्णय नाही घेणार रे बुवा. मी सगळे समोर निर्णय घेईन. गावातल्या सगळ्या बाया मला पाहिजे. कधी लग्न करायचं आहे, लग्नातले कोणतेही कार्यक्रम काय बी छोटं मोठं बी काम काही नाही राहे तुमच्याशिवाय होणार नाही. आता सांगतो मी शांता, हे सगळं श्रेय तुले जाते, तर तुझ्याशिवाय मी कोणतंच काम करणार नाही. ठीक आहे मान्य करतो, माझ्याशिवाय कोणतं काम करशील नाही, पण थोडस विचारपूस मायच्या देखत तर विचारतो जरासं तिले, हो नाही करून. हा मायच्या समोर तर हो तिले हो म्हणवाच लागन तिने. चल ठीक आहे मग आता चला, तर 2-3 घंटे आहे तेवढं खात टाकून देऊ आणि निघू खरा. ठीक आहे, चल बेबी बाई चला चला.